मारित बाळगे करिता ते शोके मायबाप दीन दुर्बळांची लेकरं मारू लागली। ही जगात पुतना अतिशय सुंदर रूप धारण करून आली, जणू काही अप्सरा आली असावी। देवांगना असा शब्द साधू संतांनी तिच्याकरता वापरला। ही अनेक लेकरं त्यांनी मारत मारत येऊ लागली। देवानं ओळखलं की मला मारण्याकरिता आली आणि मला मारण्याकरिता अनेकांची लेकरं मारू लागली, मग हिला लवकर आपल्याकडे खेचून घेतलं पाहिजे। भगवंतानं तिला आपल्याकडे वेधूनच घेतलं आणि मग वेधली गेली भगवंताच्या दिशेने त्यांनी आली चतुर्दशीला। चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी, तुम्ही ऐकतात ना सर्वच। महत्वाचा मुद्दा सांगतो, आता पुतना सर्वांनाच कळाली म्हणे, फार उंच होती, धिप्पाड होती, काळी कभिन्न होती, राक्षसी होती, वृद्राशना होती, रक्तपीत होती, लेकरांना मारत होती, अशी पुतना तर सर्वांना माहिती। पण थोडी तात्विक दृष्टीने पण पुतना पाहिली पाहिजे। पुतना म्हणजे अविद्या। जेव्हा जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये विवेक प्रगट होतो, चांगला विचार निर्माण होतो, ज्ञान प्रगट होतं, चांगलं करावं असं वाटतं, त्यावेळेला ही अविद्या कुठून तरी येतेच महाराज झाकण घालायला। ती आवृत्त करण्याकरता येते, झाकण्याकरता येते, ती चांगलं काम करू देत नाही अविद्याचं। चतुर्दशीला आली भगवान प्रगट झाले, अष्टमीला, आणि ती आली चतुर्दशी। तेव्हा मी तुम्हाला म्हणत होतो फक्त दशमस्कंद आपण सांगू, का बरं माहिती आहे तुम्हाला? एवढं त्याच्यात फार गच्च भरलेलं आहे, एका एका शब्दात भरलेलं आहे। कारागृहात परमात्मा प्रगट झाला, चतुर्भुज रूपाने प्रगट झाला, त्यातले भाव आहे। 4 हातच का घेऊन आला? आपण फक्त शंखचक्र गदा पद्म असं म्हणतो, पण त्यातले भाव आहेत वेगवेगळे, ते महत्वाचे आहेत। भागवतकार त्या भावांकडे लक्ष देतात। तो भाव त्यांनी पाहण्यासारखा आहे, तो आपल्या जीवनाबरोबर आपण जोडून घेण्याची गरज आहे। म्हणून हे सगळं सांगता यावं म्हणून दशमस्कंद सांगायचं होतं, पण असं आता जेवढं सांगता येईल तेवढं निश्चितच त्यांनी सांगतो, ऐका लक्ष। चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी, अष्टमीला देव प्रगट झाला, ती चतुर्दशीला आहे। ही अविद्या आहे, अविद्या। अ म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे विद्यमान, जी नाहीच, फक्त ती त्यांनी लटकी भासलेली आहे, ती मिथ्या आहे। तिला सत म्हणता येत नाही, तिला असत म्हणता येत नाही, ती अनिर्वचनीय आहे। शास्त्रीय परिभाषेत जर पाहायचं ठरलं तर स्वतःहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असं तिला म्हणतात। स्वतःहून वेगळे, असतहून वेगळे, अनिर्वचनीय। सत म्हणून निर्वचन करता येत नाही, असत म्हणून निर्वचन करता येत नाही, मिथ्या। मिथ्या म्हणजे काय? नाहीचा निश्चय, जी नाहीच असा निश्चय याचं नाव आहे मिथ्या। अशी मिथ्या असणारी ही अविद्या देवाला झाकण्याकरिता त्यांनी आली खरी। आता परमात्म्याला ती झाकण्याकरिता आलेली आहे, 14 क्रमांकाच्या तिथीला आलेली आहे। ती अविद्या आहे, तिचं जे बळ आहे 14 ठिकाणी। तुम्ही ऐकतात ना सर्वच? रामायण ऐकत असताना लोक ऐकतात की रामाला 14 वर्षाचा वनवास झाला। 14च वर्ष का बरं म्हटले असेल होती काही? तिला काही गणित तिचं चांगलं नव्हतं का? तिला ठोक आकडा समजत नव्हता का? तिला 12 म्हणायचं, एक आकडा झाला असता ना 12, नाही तर 15 तरी म्हणायचं, 14 हे मधलाच आकडा आहे, कशाकरता 14 म्हटले असेल? रावण मारायचा होता ना, तो रावण म्हणजे कामरूपी रावण आहे, आणि तो त्यांनी भडकला की त्रास देतो ना, मग त्याला जर त्यांनी कुठे राहतो त्याला त्याचा शोध घेईल, 14 ठिकाणी राहतो। पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, किती ठिकाणी झाले? 14। या 14 ठिकाणी कामरूपी रावण राहतो, म्हणून रामाला 14 वर्षाचा वनवास। हे तात्विक रामायण, तत्व रामायण। तसंच चतुर्दशीला आली पुतना म्हणजे अविद्या आली, ती अविद्या 14 ठिकाणीच राहते। पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एवढ्या ठिकाणी अविद्या राहते, म्हणून चतुर्दशीला आली। आणि आल्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण करून आले, कारण अविद्याच खोटीच आहे म्हटल्यानंतर तिचं सगळं खोटंच असलं पाहिजे। तिचं रूपही खोटं, तिचं सगळंच खोटं। नामा म्हणे आली नंदाचे घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना, मूळ स्वरूप झाकलं आणि जे नाही ती जगाच्या समोर दाखवलं, त्यालाच म्हणायचं अविद्या। हीच आहे पुतना। पण अशी असणारी पुतना प्रत्यक्ष प्रगट झाली, खेळणा पाळणा सोंथवडा घेऊन आली यशोदेला। त्यांनी आता आनंद व्हावा म्हणून, आणि आता यशोदेच्या घरात बसायचं, आतमध्ये प्रवेश करायचा। विचारलं बाई तू कोण आहेस, कुठून आलीस? ती म्हणली अगं तुझी बहीण आहे। पण अशी कशी तुम्ही ओळख नाही, पाळख नाही, बहीण म्हणतेस? आता सगळी त्यांनी कथा सांगू लागली, मन घडण असणारी कथा। ती म्हणली तुझ्या जन्माच्या आधीच माझं लग्न झालं होतं। पूर्वीच्या काळात असं असायचं,
बरेच लेकर व्हायचे. आमच्या गावात एक आजी अजून जिवंत आहे, तिला 18 मुलं झाली. 18, कल्पना सुद्धा सहन होत नाही आता सध्या. 18 कशा अजून आहे ते माता. म्हणजे असं होत होतं ना मला जुन्या काळामध्ये. बऱ्याच वेळेला चुलता आणि पुतण्या दोघांचं वय सारखंच असायचं. काही वेळेला तर पुतण्या जास्त वयाचा असायचा आणि चुलता कमी वयाचा असायचा. आहेत ना महाराज जुने, त्यांना विचारत जुन्या लोकांना अजून पण माहिती की अशी एक पिढी होऊन गेली. किंवा असंच झालं म्हणे तुझा जन्म व्हायच्या आधीच माझं लग्न झालं. पुतना सांगते खोटं खोटं. नवरा असा बेरसट मिळाला म्हटली की त्यानं येऊच दिलं नाही. तुझ्या जन्माची बातमी कळाली यशोदे, पण त्यानं मला येऊ दिलं. मग तुझ्या लग्नाची पत्रिका आली तरी येऊ दिलं. आता जरा ते थोडे थकलेले आहेत नवरा माझ्या, असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता ते माझ्या ताब्यात आहे. मग आता तुला मुलगा झाला हे कळालं म्हणून मग आता त्यांना डावलून मिळाले. आणि तू अशी आहेस की मला दरवाजातच सगळं विचारतेस. कोण बाई कुठून आलीस, घरात नेणारच नाही का, बस म्हणणार नाही का, हो म्हणे या गेलं का. बसायला आसन दिलं ना, आसनावर बसल्याबरोबर पहिलाच प्रश्न विचारला, कुठे आहे तुझा मुलगा. यशोदा मनात विचार करते कोण बाई कुठून आली, आणि आल्याला लगेच विचारते तुझा मुलगा कुठे आहे. तिचा माझा परिचय नाही, बळच बहीण म्हणते मुलगा दाखवावा तसा. विचारत पडले. नंदबाबा घरी नव्हते. नंदबाबा त्रयोदशीलाच मथुरेला गेले होते कर भरण्याकरता. कर म्हणजे इन्कम टॅक्स, त्यावेळेस सुद्धा भरावा लागत होता. मथुरेला कंसाच्या राज्यात जाऊन टॅक्स भरण्याकरता गेले होते नंदराज. हे घरी नाही, ही बाई कुठून तरी आलेली आहे, माझी बहीण म्हणते माझं बाळ मागते पाहण्याकरता, कशी दाखवू हिला. मनात विचारच करत होती यशोदा. तिने तिला टाळण्याकरता सांगितलं, म्हणे हे बघ माझं बाळ आत्ताच झोपलंय पाळण्यामध्ये, जागं झालं की तुला आणून देते. असं म्हटल्याबरोबर कन्हैयानं ऐकलं महाराज पाळण्यामध्ये. झोपला नव्हता, जागाच होता. तो म्हणला बघा काय खोटं बोलते आहे. झोपला म्हणजे पहिलंच गिरायक आलं पोहणीचं, आणि त्याला जर नाट लागलं मग काय करायचं. पुतनाबाई पहिल्याच होत्या, मग काय करायचं. देवाने युक्ती दिली. आता त्याच्याकडे दुसरी काही युक्ती नव्हती ना महाराज, रडणं हीच त्याची युक्ती. तो पाळण्यातच रडू लागला. त्याचं ते रडणं त्यांनी ऐकल्याबरोबर पुतना म्हणले काय खोटं बोलतेस गे यशोदे, बाळ तुझं जागच आहे, आण ना दाखव मला. नाईलाज झाला. निळोबाऱ्यांच्या गाथात तुम्ही वाचून बघा, फार गोड वर्णन केलं. साधू संतांनी या सगळ्या कथा, हे सगळं चरित्र आपल्या समोर तात्विक दृष्टिकोनातून पाहून मांडलेलं आहे. त्याच्यात सगळे भाव त्यांनी सांगितलेले. पण फक्त गोष्ट म्हणून ऐकू नका, त्याच्यातले भाव सुद्धा ऐका. हे जास्त आपल्या जीवनाला जोडून घेण्याची भाव आहे. आणि जीवनात आनंद त्यांनी घ्यायचा असेल त्या कथा ऐकून तर मग त्या कथा आहे. म्हणून निळोबाऱ्यांचं गाथा तुम्ही बघा आवर्जून, त्याच्यात ते आहे. यशोदा गेली कन्हैयाच्या समोर, तेव्हा तुला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ते कोण बाई आली माझ्या परिचयाची नाही, आता ती बोलावते आहे, तुला द्यावंच लागणार तिच्या हातात. रडणारा कन्हैया त्यांनी घेतला आणि पुतनाबाईच्या समोर त्यांनी यशोदाराने गेली आणि पुतनेच्या हातात दिलं महाराज कन्हैया. त्या पुतनेनं कन्हैयाला आपल्या हातात घेतल्याबरोबर कन्हैया पण रडायचा थांबला. आणि दुसरा मुद्दा सांगतो, या पुतनेनं कन्हैयाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर काही क्षणात एवढी आनंद विभोर झाली की मी मारण्याकरिता आले ही विसरूनच गेली. तिची समाधी लागली, भाव समाधी. देवाला पाहूनच एवढा आनंद. माझा देव काय असा पाहिलं की लगेच मुंडकं दाबावं असं वाटावं. किती गोड आहे, फार सुंदर आहे माणूस. इतका सुंदर आहे की हा सर्वांना देखली विधुला परिस्थितीची वीज अडवली असं आहे. वेधूनच घेतलं ते. तिच्या डोळ्यांमधून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या, आनंदाच्या अश्रू. देव पाहिला आणि एवढी समाधान झाली, एवढा आनंद केला त्याला. समाधी लागली पुतणीची. देवाने तिचं तोंड पाहिलं, डोळे बंद करून घेतले. का बरं बंद केली माहिती आहे? हिचं तोंड पाहायलाच नको म्हणले. बरेच कारण आहे. का तर ही बालगातीने लहान लहान लेकरांना त्यांनी मारत आली ना. दीन आणि दुर्बळाची मारित बालके. लहान लेकरांना मारते ती पुतनाच असते. तिने तरी जन्माला आलेले लेकर मारले होते. तुम्ही ऐकता सर्वजण. आजची कलियुगातली पुतना लेकरांना जन्मालाच येऊ देत नाही. ती जन्माला यायच्या आतच मारते. ही पुतना जास्त घातक आहे महाराज. कथाकारांनी हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आता नाही गर्भलिंग तपासणी केली जात, कायदा मोठा कठोर झालेला आहे. पण तरी तपासून ती जर कन्या असेल तर तिला जन्मालाच येऊ द्यायचं नाही. तिला जन्माला यायच्या आधीच मारून टाकायचं. मग तिला कसायाकडे नेलं जातं.
आणि तो तिला गर्भात असतानाच मारून टाकतो. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो ते? काय करते हो मुलगी? आणि तुम्हाला खरं सांगतो, कारण मुलगी होऊच नाही असं कोणाला जास्त वाटतं. लग्न झाल्यानंतर नवीन लग्न झालं आणि जर समजा संतती व्हायची ठरली तर काय व्हावं वाटतं आधी, मुलगा का मुलगी? खरं सांगायचं, आपण कथेच्या मंडपात आहोत. मनापासून वाटतं मुलगाच व्हावा, मुलगी होऊ नये, मुलगा व्हावा. आणि हे इकडे पुरुष वर्गाकडे थोडं कमी आहे, महिलांना जास्त वाटतं मुलगा व्हावा. काय करतो मुलगा? अरे मुलगाच व्हावा असं वाटणाऱ्या महिलांनी विचार करायचा की आपण पण मुलगी आहोत कोणाची तरी, आपण पण मुलगी आहोत ना. आपण काय वाईट केलं, आपल्यापासून काय वाईट झालं, आपण मुलीला नकार देतो आहोत. काय करते मुलगी? मुलगी फार महत्वाची आहे. मुलाला काय करतो? बाप जर दमून थकून घरात आला ना कुठून, तर हा मुलगा मागच्या खिशातून कंगोळा काढतो, खरखर डोकं विंचरत त्याला खांद्याला खांदा लावून निघून जातो. पण विचारत नाही तू एवढा घामा घेऊन का झालास, तुला काय त्रास? पण तो निघून गेल्यानंतर घरात मुलगी जर असेल तर घरातून त्यांनी तांब्याभर पाणी घेऊन येते, बसायला खुर्ची देते, बाबा बसा, काय झालं तुम्हाला, एवढे का थकलं, काय एवढे घामा घेऊन झाला? ती प्रेम आहे तिच्याकडे. आणि आपण नको म्हणतो मुलगी, कशाकरता नको म्हणता? तिला जन्माला यायच्या आधीच आपण मारून टाकण्याची तयारी करतो. ही पुतना नाही मग काय आहे? मग ही पुतना सांगत असताना कधीतरी ती पुतना सुद्धा स्पष्ट रूपात प्रगट करावी, ते गरजेचंच आहे. आणि आजच्या समाजाला तर नक्कीच गरजेचं आहे. पण ही सुद्धा पुतनाच आहे. सावधान, कन्या सुद्धा फार महत्वाची आहे. असो, देवाने डोळे बंद केले म्हणे का? ही लहान लेकरांना मारणारे पुतना आहे म्हणते. अजून कारण बरेच आहे. ही मागच्या जन्मातली कोण असेल, मग ती बलीची कन्या रत्नमाला. तिने त्यांनी वामन भगवंताला पाहिलं होतं ना, असं वाटलं असा पुत्र मला व्हावा. मग ते बळीला पाताळात घातल्यानंतर ती रागावली, म्हणली असं जर मुलगा झाला तर विष पाहिजे. पण तीच आली ती रत्नमाला. अजून बरीच कारण आहे. माझे डोळे चंद्र आणि सूर्य आहेत. ही आता मला मारण्याकरिता आलेली आहे. यांच्या समोर हिला कसं मारावं म्हणून डोळे बंद केले. ही विष घेऊन आलेली आहे, आता मला विष प्यायचंय. याच्या आधी कोणी कोणी विष पिलं होतं? भगवान शंकराचं नाव 1 नंबरला आलं. पण भगवान शंकराचं स्मरण करत होते. बोले ना, तुम्ही जसं विष पिलं तसं आता मला प्यायचं. पण भगवान शंकराचं स्मरण करत होते. अजून डोळे बंद का केले? त्याचं कारण आहे, विष प्यायचं म्हटल्यावर माझ्या पोटात अनंत ब्रह्मांड आहे, अनेक जीवजंतू आहेत. या विषाच्या प्रभावानं घाबरतील ना, म्हणून डोळे बंद करून त्यांची सांत्वना करत होता की विष मी पिणार आहे, मीच पचवणार आहे, तुम्ही चिंता करू नका. हे जणू काय डोळे बंद करून त्यांना सांगतात. अजून डोळे बंद का केले? त्याचं कारण आहे की भगवंताच्या जवळ सहजासहजी कोणी जात नाही. उगीच कोणी त्यांनी आला लगेच परमार्थ करण्याकरिता उद्योग झाला असं होतच नाही. त्याला सुद्धा मागचं काही कारण असावं लागतं. ही विनाकारण माझ्यापर्यंत आली नाही. ज्या अर्थी माझ्यापर्यंत आली त्या अर्थीला काहीतरी दिलं पाहिजे. काय देऊ? मम दर्शन फल परम अनुपा, जीव पाव निज सहज स्वरूपा. माझ्या दर्शनाचं फल मोठं अनुपम्य आहे. काय फल आहे? जीवाला सहज स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. माझं स्वरूपच मी त्याला देऊन टाकतो. पण हिला दिलं पाहिजे. पण काय द्यायचंय? तर ते दिलं महाराज जे यशोदेला आणि देवकीला दिलं. विषपाजुवाली पुतना राक्षसी, विषपाजुवाली पुतना राक्षसी, सायुज्यता भगवान विचार करतो हिला मी आता काय दिलं पाहिजे. आणि मनातली मनात पक्का विचार केला की हिला सायुज्य मोक्ष दिला पाहिजे. माऊली ज्ञानोबा म्हणतात तू सनकाधिकाची माने सायुज्य संस्कृती जला पुतणे जी विषाचे स्तनपाने मारू आहे. मारण्याकरिता आली पण तिला सायुज्य मोक्ष दिला असा असणारा परमात्मा आहे.
तिला मारण्याचा विचार करतोय, पण मारून सुद्धा काय द्यायचंय? अहो बकीयम स्थल कालकुटम हे म्हणत असताना पुढे म्हणलं धातृचिताम तत्वज्ञ. धातृ म्हणजे आई. आईला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती पुतण्याला द्यायचं भगवंतानं ठरवलं. आणि असं ठरवून आता तिला मारणार. पण तो आज नाही मारणार, उद्या मारणार. आता वेळ संपून गेल्यानंतर काय करू, आता आपण थांबणार. बरोबर 9 वाजता. म्हणून लांबलाच प्रसंग आहे पुढचा सगळा, मला आता 2-3 मिनिटात तर नक्कीच सांगता येणार नाही. त्यापेक्षा थांबलेलं चांगलं. उद्याच्या कथेमध्ये बाकीचा प्रसंग आपण पाहूया. म्हणून आता भगवान विचार करतोय, पुतण्याची समाधी लागलेली, तिला असंच समाधीत राहू द्या. आणि भगवानही विचार करतोय तिचा उद्धार करण्याचा, त्याला असाच विचार करू द्या. उद्या काय होईल ते आपण आता पाहूया. यानंतर संयोजक मंडळी सूचना सांगतील, त्यानंतर आरती होईल, मग आपण आपलं स्थान सोडायचंय. आजही महात्मा आपल्या कथेला दर्शन भेट देण्याकरिता आलेले आहेत. सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करतो. याच ठिकाणी थांबतो. बोला. असामान्य असं भगवंताचं चरित्र तुम्हा सर्व भक्तांना सोप्यात सोपं अगदी सामान्य करून सांगण्याचं जटिल काम महाराज करताय. वास्तविक पाहता तसं पाहता महाराज यांची उंची अतिशय उंच अशी आहे. ते हिमालय आणि मी सह्याद्री, आपण सह्याद्री हिमालयाची उंची मोजू शकत नाही, कारण तो कितीतरी लहान आहे. आपली उंची महाराज फार मोठी आहे आणि आपल्याला आम्ही धन्यवाद देऊ शकत नाही, परंतु आपलं ऋण बाकी जरूर व्यक्त करतो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या दिवसाचा प्रसंग महाराजांनी सांगितला. तुम्ही ऐकता, मन लावून ऐकता, कान देऊन ऐकता, परंतु ऐकत नाही, म्हणजे त्याप्रमाणे वागत नाही. ते वागा असं या उद्याही असाच आश्रय द्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी या. आपले सगळे सोबती, सगळे सोयरे, शेजारी पाजारी यांना देखील सांगा आणि अशा उत्तम चाललेल्या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्या. यानंतर बाळासाहेब. आज या ठिकाणी या कथेच्या निमित्तानं अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत. भागवताचार्य शर्मिला दिदी वृंदावनवासी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं आणि नारायणगावच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे विकासानंद सरस्वती महाराज कांदळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सोनू कृष्णजी काशीद महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे कथा संपल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्टेजवर कोणी येण्याचा प्रयत्न करू नका. दुसरी गोष्ट, उद्या शुक्रवार आपण दुपारी 4 वाजता कथा सांगितली होती, परंतु महाराजांनी थोडासा कार्यक्रम पुढचा पोस्टपोन केल्यामुळं उद्या नेहमीप्रमाणे 6 वाजताच कथा होईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वांनी नोंद घ्या. जे आज उपस्थित नव्हते पण काल उपस्थित होते त्यांच्याकडून थोडीशी गडबड होईल, परंतु संध्याकाळी उद्या पुन्हा संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 6 वाजता कथाला सुरुवात होईल, हे लक्षात घ्यायचंय. त्याचप्रमाणे पंढरनाथ बाबूजी काळे यांचं पॅन कार्ड पिशवी राहिलेली आहे, ती तिथे काउंटरवर आहे, ती त्यांनी घेऊन जायची. आजच्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी अन्नदानासाठी आणि या कार्यक्रमासाठी देणगी दिली त्यांची नावे या ठिकाणी वाचून दाखवतो. राजेंद्र अमोदर मेहर 101 रुपये, शंकर रामाजी काळे 101 रुपये, पांडुरंग अण्णा तांबे 100 रुपये, नामदेव गाडवेसर 1100 रुपये, शांताबाई लोखंडे 200 रुपये, किरण महाराज बनकर 500 रुपये, भाग्यश्री अशोक डेरे 101 रुपया, रोहिणी शशिकांत नगरकर 101 रुपया, शकुंतला दळवे 120 रुपये, वासुदेव बाबुजी कानसकर 1051 रुपये, छाया रामचंद्र गिरमल 100 रुपये, ताईबाई रामचंद्र गवळी 120 रुपये, कुसुम विनायक क्षीरसागर 101 रुपया,
सुरवा दत्तात्रय डोंगरे 200 रुपये, कांतीलाल गोडसे 101 रुपया, हिराबाई दिनकर कोले 500 रुपये, रायबा बाळकू हिवरकर 101 रुपया, अशोक बाबुराव भोर 101 रुपया, सुरेखा नामदेव कोले 151 रुपये, ज्योती रामचंद्र निर्मल 101 रुपया, मयूर जादेकर 100 रुपये, प्रकाश खिलारी 101 रुपया, इंदुबाई ढोले 101 रुपया, मारुती रामचंद्र तांबे 110 रुपये, सुमन विलास शिंदे 500 रुपये, भालचंद्र जगन्नाथ 101 रुपया, दिनेश प्रकाश पाटील 1100 रुपये, शकुंतला दत्तात्रय शिंदे 101 रुपया, सुनील दत्तात्रय कोल्हे 101 रुपया, कोंडाली दामोदर फुलसुंदर 101 रुपया, 120 रुपये शेतेबाई 151 रुपये, हरिश्चंद्र कुशाबा कोल्हे 101 रुपये, ज्ञानेश्वर लक्ष्मण मेहर 200 रुपये, प्रकाश किसन शिवले 500 रुपये, पवन राजेंद्र फुलसुंदर 100 रुपये, बाळासाहेब डोके 151 रुपये, ओंकार भोंडवे 1000 रुपये, सतीश जयवंत पाटे 500 रुपये, स्वाती मारुते आवटी 500 रुपये, आनंदा कॅफे शिवशक्ती स्वीट मार्ट 5000 रुपये, संजय गणपत शिंदे 1101 रुपया, जीवन मेडिकल 1000 रुपये, हर्षला कृषी उद्योग 1500 रुपये, सुनील राणे भाऊसाहेब 1500 रुपये, चौरे भाऊसाहेब 1500 रुपये, पाडळे भाऊसाहेब 1500 रुपये, सोनवणे भाऊसाहेब 1500, रोहिदास वाजगे भाऊसाहेब 1500 रुपये, ठुबे भाऊसाहेब 1500 रुपये, सईद भाऊसाहेब 1500 रुपये, गर्जे मॅडम 1500 रुपये, धनंजय बिलवई 1500 रुपये, चास्कर भाऊसाहेब 1000 रुपये, नित्यानंद नेवकर 500 रुपये, किसन गणपत कदम 500 रुपये, निलेश नेवकर 500 रुपये, वैभव नारायण शिंदे 500 रुपये, ढगेसर 1000 रुपये, सांगडे भाऊसाहेब 1000 रुपये, भालेराव साहेब शरद व्याल 1000 रुपये, आनंदराव बबन शिंदे 1100 रुपये, कोंडाली दारकू गावडे 1500 रुपये, राजू शेठ बाबुराव बाळसरा 500 रुपये, पांडुरंग गणपत मनसूर 500 रुपये, उदय बाळासाहेब धमदेर 500 रुपये, गणेश गडगे 500 रुपये, लक्ष्मण गायकवाड 500 रुपये, भक्ती हेमंत आवटी 500 रुपये, सुलोचना अर्जुन दळवी 1000 रुपये, लता तुकाराम कोऱ्हाळे 110 रुपये, संजय भुजबळ 100 रुपये, अक्षय ऑटो स्टोअर्स 105 रुपये, धनश्री फुल भांडार 100 रुपये, वल्लभ स्वीट मार्ट 100 रुपये, यश कलेक्शन 101 रुपया, सागर साडी सेंटर 101 रुपया, जयसिंग शेटे 101 रुपया, मुरलीधर गजानन कचरे 100 रुपये, रोहित युवराज भगवान सर 101 रुपया, शंकर गायकवाड गुरुजी 131 रुपये, मीनाबाई पानसरे 101 रुपया, गंगाधर मंडली 201 रुपया, परशुराम कोते 100 रुपये, सुशीला जनार्दन पाटोळे 500 रुपये, दिनेश आवचक सर 500 रुपया, प्रफुल्ल ज्ञानेश्वर खोकले 101 रुपया, विजय श्रीकांत भालेराव 511 रुपये, इंदू आनंद साळुंके 101 रुपया, जया बाबुराव शिंदे 101 रुपया, उत्तम सखाराम सरोदे 105 रुपये, सुरेश तुकाराम कालेकर सर 500 रुपया, बबनराव राणू काशी 151 रुपये, रोहन सखाराम पुंडे 111 रुपये, प्रणव दगडू सरोदे 111 रुपये, मधुकर मकरंद परदेश 101 रुपया, सीताराम दगडू लिंबाळकर 100 रुपये, शिवाजी कोंडाजी थोरात 111 रुपये, वसंत गणपत कटणकर 101 रुपया, संजय रामचंद्र माताडे 111 रुपये, दत्तात्रय बाळू ढोले 100 रुपये, किसन सावराम कडवळ 101 रुपया, संतोष धोंडीबा कुऱ्हाडे 500 रुपये, औसत परिवार 1300 रुपये, चंद्रकांत विठोबा नाईक 200 रुपये, सार्थक ट्रेडर्स 1100 रुपये, सचिन श्रीकृष्ण गायकवाड 1100 रुपये, कल्पेश जवाहरलाल गुगळे 1100 रुपये, बालाजी एजन्सी 1100 रुपये, नामदेव शंकर गायकवाड 500 रुपये, सीताबाई महादेव जिंद्रे 516 रुपये. सर्व देणगीदारांचे या ठिकाणी मी आभार मानतो. यानंतर आरतीसाठी मी नावं घेतो, त्यांनी ताबडतोब आरतीसाठी यायचे. ललित शहा साहेब, रामचंद्र गाडेकर साहेब, श्री व सौ विठ्ठल नारायण श्रीवत,
श्री व सौ बाबाजी सावराम भोर सरपंच भोरवाडी, सुहास शेठ बबन थोरात, श्री व सौ सचिन कृष्णाजी गायकवाड, श्री व सौ तानाजी भीमाजी पाटील, श्री व सौ दारकू कोंडाजी गावडे, संतोष शेठ धोंडीभाऊ कुऱ्हाडे, अमित वल्लभ शेठ बेनके, गणेश विलास वाजगे, किरण लक्ष्मण उर्फ अंबादास वाजगे आणि सतीश जयवंत पाटील यांनी ताबडतोब या ठिकाणी आरतीसाठी यायचे. ज्यांची नावं घेतली पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. ललित शहा साहेब, रामचंद्र गाडेकर साहेब, विठ्ठल नारायण सेवक, बाबाजी सावराम भोर, सुहास शेठ बबन थोरात, सचिन कृष्णाजी गायकवाड, तानाजी भीमाजी पाटील, नागू कोंडाजी गावडे, संतोष धोंडीभाऊ कुऱ्हाडे, अमित वल्लभ शेठ बेनके, गणेश विलास वाजगे, किरण लक्ष्मण वाजगे, सतीश जयवंत पाटील ताबडतोब यांनी आरतीसाठी यायचे. रामकृष्ण हरी. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांनी महाराष्ट्रभर कथा कीर्तन करून वारकरी संप्रदायाची सेवा केली आणि त्याचबरोबर उरलेल्या वेळामध्ये संत वाङ्मयाची सेवा घडावी या उद्देशाने वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत सार्थ झाले नाहीत असे ग्रंथ लिखाणाचं कार्य आदरणीय परमपूज्य गुरुवर्य महाराजांनी केलेलं आहे. त्यामध्ये श्री संत निळोबारायांचा अभंग गाथा असेल, श्री संत बहिणाबाईंचा अभंग गाथा, त्याचप्रमाणे भावार्थ आनंद लहरी, भावार्थ आनंद अनुभव, भावार्थ अनुभव अमृत आणि त्याचप्रमाणे भावार्थ चिरंजीव पद हे ग्रंथ लिखाणाचं कार्य आदरणीय महाराजांनी केलेलं आहे आणि ते प्रकाशनाचं कार्य आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य वारकरी प्रतिष्ठानाने केलेलं आहे. हे सर्व ग्रंथ प्रकाशित आहेत. त्याचबरोबर संत कवी महिपती महाराज लिखित जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र सार्थ झालेलं आहे. हे सर्व ग्रंथ उद्यापासून आपल्याला मंडपाच्या गेट जवळ उपलब्ध होतील. ज्यांना हवे असतील त्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधायचा. Hare Krishna
तुळशीच्या माळी हवी असतील ते आमचे तवलजी महाराज यांच्याकडे त्या ओरिजिनल तुळशीच्या माळी आहेत, त्या भाविकांनी त्यांच्याशी संपर्क साधा. वरती कोणी येण्याचा संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुक्रदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुक्रदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात. या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली. अनेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं. तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणाले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र नारायणगावमध्ये भगवती मुक्ताईच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहे. आज कथेचा 6वा दिवस आहे. कालपर्यंत आपण दशमस्कंदातील भगवंताच्या अनेक लीला श्रवण करतो आहोत. लीलाधारी असणारा कन्हैया जगाला आपल्याकडे वेधून घेतोय, सर्वांना आपल्याकडे वेधून घेण्याकरिताच प्रगट झालेला आहे. त्याच्या दर्शनानं सर्वजण आनंदी आहेत, त्याच्या आगमनानं सर्व दिशा, काळ, जल, स्थळ सर्व आनंदी झालेले आहे. जिथे परमात्म्याचं प्राकट्य होतं तिथे आनंद सहजच प्रगट होतो. कारण त्याच्याविषयी बोलतानाच देवकी परमानंदम असं म्हटलं. कृष्णम म्हणजे जगद्गुरु, तो परमानंदच आहे. तो प्रगट व्हावा, तो प्रगट झाला की आनंद देतो. म्हणून कन्हैया वृंदा गोकुळामध्ये प्रगट झाला, सर्वांना आनंद झाला. पण कंसाला मात्र दुःख झालं. कारण त्याला भगवतीने सांगितलं, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आहे. मग तो घाबरला आणि घाबरून त्यानं कृष्ण परमात्म्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला, षडयंत्र सुरू केलं आणि त्याने पुतनाबाईंना पाठवलं. हा प्रसंग आपण काल पाहत होतो. आपण लगेचच त्या प्रसंगात प्रवेश करणार आहोत. रोज आपल्या कथेला भेट देण्याकरिता दुरून दुरून महात्मे येतात, मोठं समाधान वाटतं त्यांच्या आगमनानं. आज सुद्धा आपल्या कथेला भेट देण्याकरिता श्री क्षेत्र भंडारा डोंगर इथून हरिभक्तीपरायण आदरणीय श्री ढोरे महाराज आणि त्यांच्याबरोबर भक्तमंडळी उपस्थित आहेत. फार समाधान वाटलं. देहू गावावरून, देहू परिसरातून, त्यांचं गाव इंदोरी आहे, जी इंद्रायणी आपल्याकरिता फार महत्वाची आहे, जिच्या पात्रामध्ये आस्ती सुद्धा विरतात असं जिचं सामर्थ्य आहे. ज्या इंद्रायणीनं ज्ञानोबराय तुकोबरायांचं चरित्र प्रत्यक्ष त्यांनी डोळे भरून पाहिलं आणि त्या इंद्रायणीचा उगम ज्यांच्याकडून होतो इंदोरी, आणि तिथून महाराज आलेले आहेत. जिथे इंद्राने त्यांनी मोठा यज्ञ केला, मोठा भंडारा त्यांनी केला भंडारा डोंगरावरती, तिथून महाराज मंडळी आलेले आहेत. जणू काय त्यांच्या रूपानं तुकोबारायच आपल्या कथेला भेट देण्यात येत आहे. मोठं समाधान वाटतं आहे. तर त्यांना अजून पुढे कार्यक्रमाला जायचं आहे, त्याच्यामुळे मध्यंतरी ते जाणार आहे. म्हणून त्यांचं स्वागत आताच त्यांनी करून घेतलं. महत्वाचं आहे. भगवंतावर प्रेम करणारी मंडळी आहेत. तुकोबारायांचा परिसर आहे, त्या परिसराचाच एक विशेष असणारा गुण आहे की भगवंताचं प्रेम निस्पृह असणारं प्रेम.
ते त्या कणाकणात व्याप्त आहे. जसं वृंदावनात गेल्यानंतर भगवंताचं प्रेम सहजच पाहायला मिळतं, तसं देहू परिसरात गेल्यानंतर, पंचक्रोशीत गेल्यानंतर तुकोबरायांच्या स्वभावातील दिव्य असणारे गुण त्या कणाकणात सहजच पाहायला मिळतात. म्हणून आज महाराज आपल्या कथेला भेट देण्याकरिता आले. अंतःकरणापासून त्यांचे धन्यवाद करतो. पूतनाबाई आल्यात कथेत कालच. पूतना म्हणजे अविद्या, हे आपण त्याला ऐकत होतो. बोध प्रगट होतो, ज्ञान प्रगट होतं. त्यात दोन प्रकार आहेत. एक आहे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि दुसरं आहे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. एक अदृढ आहे आणि दुसरं दृढ आहे. हे दृढ आणि अदृढ काय आहे? श्री गुरूंची प्राप्ती जीवनात व्हावी आणि त्यांनी सांगावं ते ब्रह्म तू आहेस, असं आपल्याला कळालं मी ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म आहे असं कळाल्यानंतर लगेच ब्रह्मस्वरूपाचा बोध अंतःकरणात ठसावला जावा, लगेच व्यापक स्थिती प्राप्त व्हावी असं सर्वांना होत नाही. माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा म्हणावं लागलं, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तूची होणी उठी कवनू एकूजो. सगळे नाही, कवनू एकूजो. क्वचित एखादा की श्रीगुरूंनी महावाक्याचा उपदेश केला आणि तो लगेच कर्तार्थ झाला. सगळे नाही, कवनू एक. मग सगळ्यांचं काय? सगळ्यांच्या ठिकाणी बोध उत्पन्न होतो, गोष्ट खरी आहे, पण तो थोडा आदृढ असतो, दृढ झालेला नसतो. आदृढ असतो, त्याच्यात संभावना असंभावना असतात. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना, या भावनांनी युक्त असणारा बोध जर आपल्या अंतःकरणात असेल. आपल्याला सांगितलंय गुरुजींनी की बाबा तू ब्रह्मरूप आहेस, पण त्या स्वरूपाच्या बोधाविषयी असणारा जो संशय, त्या संशयालाच असंभावना म्हणायचं. आणि ही असंभावना जर आपल्या पोटात असेल, श्रीगुरूंनी अंतःकरणापासून सांगितलंय, खरं सांगितलंय, महत्वाचं सांगितलंय, हिताचं सांगितलंय, गरजेचं सांगितलंय, पण ते सांगूनही त्याच्यावर जर आपला विश्वास बसत नसेल, आपण थोडे डळमळीत जर असलो, तर आपल्या बोधाला अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणावं. ते अदृढ आहे. मग त्यानं काय करावं? त्यांना असंभावना निवृत्त करण्याकरिता विचाररूप श्रवण करावं. श्रीगुरूंनी उच्चारण केलेलं जे महावाक्य आहे त्याचा कानाशी, श्रोत्राशी संबंध झाला की अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय, व्याख्या सांगतो. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. अपरोक्ष ज्ञान जर आपल्याला व्हायचं असेल स्वरूपाचं, तर श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंध व्हावा. त्या संबंधातून अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं. पण ते अपरोक्ष ज्ञान जर आदृढ असलं तर संबंधरूप श्रवणापेक्षा आणखी एक वेगळं श्रवण आहे, त्याचं नाव आहे विचाररूप श्रवण. विचार केला पाहिजे. विचाररूप श्रवण म्हणजे त्यानं ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे, शास्त्र पाहिलं पाहिजे. मग त्यानं रितसर श्रवण करावं ग्रंथांचं, मग त्याचं मनन करावं, मग त्याचं निधिध्यासन करावं. मग तत्वमसी महावाक्याला त्यांनी शोधत तत्वम पदार्थांचा शोध घेत मग त्यानं परमतत्वापर्यंत जावं. मग त्याच्या ठिकाणी असणारी जी डळमळीत स्थिती आहे ती विचारांनी निघून जाईल. म्हणून विचारूप श्रवण महत्वाचं आहे. परमार्थात पदार्पण केल्यानंतर उगीच फक्त बाह्य क्रिया केल्यानं त्यांनी परमात्म्यापर्यंत जाता येतं असं नाही, तर विचारानं परमात्म्यापर्यंत जाता येतं. पण तुकोबरांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, विचारा वाचून न पविजे समाधान. पण विचार केला पाहिजे. पण परमार्थ करणाऱ्या माणसानं परमार्थ करताना विचारपूर्वक परमार्थ केला पाहिजे. मी करतोय परमार्थ, पण माझा परमार्थ योग्य आहे काय? मी योग्य मार्गाने चाललेलो आहे काय? मला खरोखर त्यांनी बोध प्राप्त होतो आहे काय? मी बोधाला ग्रहण करतो आहे की नाही? या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे. त्या विचाराशिवाय परमार्थ करता येत नाही. म्हणून विचारूप श्रवण. म्हणून जोपर्यंत अंतःकरणातला बोध डळमळीत आहे तोपर्यंत अविद्येचं आक्रमण होऊ शकतं म्हणायचं. पण तोच बोध जर दूर झालेला असला तर ती अविद्या त्याला काही करत नाही. बऱ्याच वेळेला फाटे फुटतात ना. तुकोबरांना देवाजवळ म्हणावं लागलं स्पष्ट शब्दांमध्ये. ते म्हटले, तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. मला वाट मिळालेली आहे, मला रस्ता मिळालेला आहे,
मला मार्ग मिळालेला आहे, फक्त या मार्गामध्ये देवा आता कोणत्याच प्रकारचे फाटे फुटू देऊ नकोस. हे फाटे फोडण्याचं काम जर कोण करत असेल तर तिचं नाव आहे अविद्या, तिचं नाव आहे माया. ती पगडा घालते आणि प्रगट झालेल्या बोधाला सुद्धा झाकण्याचा प्रयत्न करते, झाकण्याकरिता येते. आली अविद्या पुतळेच्या रूपात देवाला झाकण्याकरिता आली, म्हणजे देवाला मारण्याकरिता. तिच्या मनात एकच विचार आहे की मी देवाला तर मारणार आहे. मारण्याकरिता आली गोष्ट खरी आहे, पण एक विशेष गोष्ट सांगतो. परमात्मा प्रगट झालाय, तो विशेष रूपानं प्रगट झालेला आहे. एरवी परमात्मा सर्वच ठिकाणी आहे, नाही अशी जागाच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. सारी प्रमाण आपण म्हणतो, पण ह्या प्रमाणाला अनुभवाची जोड असली पाहिजे. कुठेतरी विठ्ठल दिसला पाहिजे, तो जास्त महत्वाचा भाग. कणाकणात विठ्ठल आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, असं आपण म्हणतो. व्यापक आहे, त्रिभुवनात विठ्ठल भरलेला आहे, सर्वत्र कणाकणात विठ्ठल गच्च भरलेला आहे. पण अनुभवाची जोड त्याला असली पाहिजे. जो कणाकणात भरलेला आहे तो सामान्य रूपाने आहे, सामान्य रूपाने. तो अविद्येला कोणत्या प्रकारचा विरोध करीत नाही. पण तोच विठ्ठल ज्या वेळेला प्रेमाच्या माध्यमातून विशेष रूपाने प्रगट होतो आणि त्यावेळेला अविद्येला राहू देत नाही महाराज. परमात्म्याची दोन रूपं पाहता येतील. सामान्य रूपानं व्याप्त असणारा परमात्मा आणि विशेष रूपानं प्रगट झालेला परमात्मा. पण तो ज्या वेळेला विशेष रूपानं प्रगट होतो तेव्हा अविद्येला घालवतो. आणि पुतनारूपी अविद्या आली, ती परमात्म्याला मारण्याकरिता झाकण्याकरिता आली. हे जरी खरं असलं तरी परमात्मा आता सामान्य राहिला नाही, तो विशेष झाला, विशेष रूपाने प्रगट झाला. आणि म्हणून आता काही भीती राहिली नाही. तो परमात्मा त्या अविद्येला आता घालवणार, नक्की घालवणार. तो विशेष रूपाने प्रगट झालेला परमात्मा म्हणजे आपल्या हृदयामध्ये श्रीगुरूंच्या माध्यमातून दृढ अपरोक्ष बोध, पक्का असणारा बोध. तो बोध हृदयामध्ये पक्का झाला की मग भीती राहत नाही, मग अविद्या संपूर्णच जाते. तिने कितीही आक्रमण केली तरी तिचं काही चालत नाही, हे जास्त महत्वाचं आहे. पण आपण काल पाहिलं, पुतना आली, तिने भगवंताला हातात घेतलं आणि देवाकडे पाहिल्याबरोबर एवढी आनंदी झाली की मी पुतना हेच विसरून गेली, रडायलाच लागली. तिच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या, घळघळा अश्रुधारा डोळ्यातून वाहत आहेत, आनंदाचे अश्रू आहेत. देवाला पाहिल्याबरोबर तिला समाधी लागली महाराज. म्हणजे तिचा पुतणापणा संपून गेला, तिच्यात असणारी अविद्या संपून गेली, शुद्ध भावनेवर त्यांनी आरूढ झाली, परमात्मा स्वरूपच झाले. मग परमात्मा प्रगट झाल्यानंतर किंवा तत्वदृष्टीनं पाहिलं तर परमात्मा बोध हृदयात प्रगट झाल्यानंतर द्वैतात्मक असणारी अविद्या शिल्लक राहतच नाही, संपून जाते. मग सगळीकडे एकच पाहायला मिळतं. मग वाढ धापुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखल्या वस्तू ते उजुलुटी मीच म्हणते. मग त्यांच्या दृष्टीने कोणी लहान राहत नाही, कोणी मोठं राहत नाही, सजीव निर्जीव कोणी भेद पाहायला मिळत नाही. पवित्र अपवित्र या सगळ्या द्वैतात्मक गोष्टींना गिळून टाकतात महाराज. आणि एक शुद्ध असणारं तत्व सगळीकडे पाहायला मिळतं. ही जी उपाधी आहे, या उपाधीच्या आत असणारं जे तत्व आहे ते त्यांना दिसतं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित, ही तत्वदृष्टी आहे. मग त्यांना ते तत्वच तत्व पाहायला मिळतं. का? त्यांनी अविद्या घालवली म्हणून, त्यांच्या ठिकाणची अविद्या गेली म्हणून. पण फक्त पुतना आली देवाला मारायला आली एवढाच विचार करण्यापेक्षा पुतना रूपी अविद्या बोधरूपी कृष्णाला झाकण्याकरिता आली. पण बोध दृढ झाल्या कारणानं तिचं काही चाललं नाही आणि त्या अविद्येला संपून जावं लागलं. असंच झालं, तिची समाधी लागली आणि मग विभोर झाले. देव मोठा चतुर आहे, त्याला कळालं म्हणे बघा मला मारायला आली आणि लागली रडायला. मग काय केलं पाहिजे? परत मुद्द्यावर आणली पाहिजे. काल आपण पाहिलं देवाने डोळे बंद करून घेतले. का बंद केले डोळे? त्याची कारणं आपण त्यांनी बरीचशी पाहिली. 9 वाजत आल्याचे म्हणून पुढचा मुद्दा सांगायला नको असा विचार करून आपण थांबतो. आता देव अजून पुतण्याच्या मांडीवरच आहे आणि पुतण्याची समाधी लागलेली, देवाचे डोळे बंद होते, आता तो उघडले. आता तो विचार करायला लागला काय गती प्राप्त करून द्यायची. आणि मग त्यांनी तिला आईला जी गती द्यावी ती द्यावी असं भगवंतानं ठरवलं.
मग तिने पाहिलं भगवान फार सुंदर आहे, पण देवाच्या मायेनं मोहित होऊन पुन्हा मृत्यूवर आली आणि त्याला मारण्याचा विचार करू लागली. इकडे यशोदा राणीला असं वाटलं मी चुकीचा विचार करत होते, कोण बाई कुठून आली माझ्या बाळाला मागते आहे. मला तिची भीती वाटत होती, पण ही रडते आहे माझ्या बाळाला बघून. हिला एवढा आनंद झाला याचा अर्थ कपट्यानं आली नाही. यशोदा भोळी बाबडी आहे. भोळं बाबडं झाल्याशिवाय देव घरी यायचाच नाही माझं. यशोदा भोळी बाबडीमध्ये त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा की देव यशोदेच्या घरी प्रगट झाला का, त्याचं कारण यशोदा भोळी बाबडी आहे. प्रमाण सांगू का तुकोबरायांचं? तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणेकडे का. म्हणून भोळं झाल्याशिवाय मग ठक माणसाचं काम नाही मला देवाजवळ जाणं. तिथं भोळंच असलं पाहिजे, ते पण ओरिजिनल भोळं असलं पाहिजे. नाही तर उगाच लोकांच्या समोर भोळेपणा दाखवण्यात काय अर्थ असतो. म्हणून भोळी आहे यशोदा. तिला वाटलं चांगली आहे पुतना. कोण बाई त्यांनी आली आधी म्हणत होती, निघून गेली यशोदा तिचं काम करायला. आणि मग पुतणीनं डाव साधला, मृत्यूवर आली ना परत. मग तिनं कन्हैयाला आपल्या बरोबर घेतलं आणि दूर एका कोपऱ्यात जाऊन बसली. आणि स्तनपान त्यांनी आता भगवंताला करायचं. विष घेऊन आली होती ना, विष पाजण्याकरता. देवाला विष पाजण्याकरिता उद्युत झाली. देवाने विष प्यायला सुरुवात केली महाराज. तिचा रोजचा अनुभव होता, कारण 84 कोस ब्रजभूमीत फिरत फिरत आली होती ना. छोटस बाळ हातात घेतलं आणि एक थेंब विष त्याला पाजलं की बाळाने लगेच मरून जावं. लगेच त्यानं वरती सुद्धा पाहायचं नाही परत. एवढं भयंकर विष तिने आणलं होतं स्तनामध्ये. हे बाळच काय वेगळं होतं. हे विष पित आहे. एका थेंबात त्यांनी लेकरं मरत होती, हे प्यायला लागलं. एवढं विष प्यायला लागलं, तिला आश्चर्य वाटायला लागलं की अजून कसं मरत नाही. ती परत परत पाहत होती, विष पितोच आहे, विष पितोच आहे. पण आता फक्त विष पिऊनच थांबला नाही महाराज. त्याच्या पुढे काय झालं ते आहे. भगवान ज्या वेळेला स्तनपान करतोय त्यावेळेला तिच्या अंतःकरणात वात्सल्य प्रगट झालं, विशेष भाव प्रगट झाला. तिला प्रेम पाना फुटला हो. मग भगवान तिचं दूधही पिऊ लागले. आता ज्यावेळेला तिचं दूध भगवान पित आहेत, तिला समाधान वाटतंय. त्याच्या पुढची पायरी आणखी वेगळीच आहे. भगवान तिचे प्राण सुद्धा ओढू लागले. आधी विष पिऊन घेतलं, नंतर प्रेमपान पिऊन घेतला आणि आता तिचे प्राण ओढायला सुरुवात केली. माझ्या मनाचं नाही, ज्ञानोबा आहे म्हणतात शोषिली पुतना येणे मोहिलेले करू. शोषिली म्हणजे प्राण शोषून घेतले हे म्हणण्याचं तात्पर्य. तिचे प्राण ओढायला सुरुवात केली आणि मग मात्र घाबरली, मूळ स्वरूपात येऊ लागली. तुम्ही ऐकतात ना सर्व, त्याचा भाव आहे. भगवान प्रगट झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या अंतःकरणातलं विषच पिऊन घेतो महाराज. आपण फार विषारी आहोत. आपल्याकडं काम क्रोध आदी विकारांचं विष भरलेलं आहे. विषानं त्यांनी आपण तळमळतो. दुर्जन तर फार विषारी असतात महाराज. इथं मंडपात आलेली माणसं चांगली आहेत, पण दुर्जनाचा जर विचार केला तर तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं, विष विंचवाचे नाही तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या तरी फक्त नांगीत विष असतं, पण दुर्जनाच्या मात्र सगळ्या अंगात विष आहे. मुक्ताईने का अभंग लिहिला, मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी, थोर नवलावा झाला वांझे पुत्र प्रसवला. त्याचा शेवट आहे महाराज. नाही, त्याच्या मध्ये एक प्रमाण आहे. शेष पातळ विंचू पातळाशी जाय आणि शेष माथा वंदी पाय. हे विंचू पातळाशी जाय आणि शेष माथा वंदी पायाचा अर्थ काय लावायचा? कुठं अभंग आहे त्याचा अर्थ सांगतो. विंचू पाताळाशी जाय, विंचू शब्दाचा अर्थ करायचा विकार. आपल्या अंतःकरणातले विकार जेव्हा पाताळात जातील तेव्हा शेष नारायणासारखे सुद्धा त्याच्या चरणांना वंदन करते. हे जास्त महत्वाचं. म्हणून आपले विकार संपले पाहिजे. देव आपल्या जीवनात आल्यानंतर, देवाचा छंद आपल्याला लागल्यानंतर, आपण देव 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 म्हणून सारखं फिरू लागल्यानंतर काय होतं? सावध होऊन जर देव देव म्हणत असाल आणि देवाला साक्षी ठेवून जर जीवन जगत असाल तर चुकीचं तुम्ही वागूच शकणार नाही. तुम्ही ऐकता सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगताय. रामकृष्ण परमहंसांकडे एक मनुष्य गेला. मला अवांतर सांगायला आवडत नाही, पण दृष्टांत महत्वाचा म्हणून सांगतो. तो मनुष्य दारू पित होता आणि त्याला मनापासून वाटत होतं की दारू सुटावी. आता काय करा? तो खरं बोलला महाराजांकडे. म्हणला, महाराज मला खरंच मनापासून दारू सोडावी वाटते.
पण सुटत नाही हो. मी प्रयत्न केले तरी सुटत नाही. आता काय करू? ते म्हणले सोडूच नको. मग काय करायचं? माझा फोटो घेऊन जा म्हणजे घरी. म्हणे याचं काय करू फोटोचं? म्हणे रोज तू दारू पितोस की नाही, त्यावेळेस तो दारूचा ग्लास आधी माझ्या फोटोच्या पुढे नेऊन ठेवायचा आणि मग त्यांनी मला दाखवायची ती दारू आणि मग प्यायची, बाकी काहीच करायचं. सोपं आहे म्हणून. मग काय दोष लाग? त्याला वाटलं दोष लागणार म्हणून सांगितलं असं. दुसऱ्या दिवशीपासून सुरू केला कार्यक्रम. गेलं ते ग्लास घेतला, रामकृष्ण परमहंसांच्या फोटो समोर ठेवला आणि मग दारू पिला. दारू पित असतानाच मनात थोडासा विचार निर्माण झाला, रे आपण महाराजांच्या समोर ठेवून पितोय, बरं वाटलं नाही. महाराज चाललं पाहिजे, त्याला काय करणार आहे तो तरी. परत दुपारी प्याविषयी वाटली, परत ग्लास घेऊन गेला, त्याच्यात ओतून त्यांच्या समोर ठेवली. पण दुसऱ्यांदा जरा जास्त वाईट वाटलं, अरे मी तर काहीतरी चुकीचं करतोय. तिसऱ्यांदा परत त्यांनी गेला आणि तो ग्लास त्यांच्या समोर ठेवून आता तोंडाला लावणार इतक्यात एवढी उपरती झाली की मी त्यांच्या समोर दारू पितोय. ते साक्षी आहेत आणि मी त्यांच्या समोर ठेवून पितोय. हे करणं चांगलं नाही. तो तोंडाला लावलाच नाही, टाकून दिला, ग्लासच फेकून दिला. का बरं? फक्त त्यांना साक्षी ठेवून पित होता म्हणून. दारू पिणं वाईट आहे आणि रामकृष्ण परमहंसांना साक्षी ठेवणं हे योग्य आहे, उत्तम आहे. असंच आहे महाराज. आपण जर रामप्रभूंना, आपण जर कृष्ण परमात्म्याला, आपण जर पांडुरंगाला डोळ्यात